श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मी प्रकाश रामचंद्र ढवळे. गेलं तीन चार वर्षापासून इकडे पाचहाटला राहायचो मी. इकडे पाचहाटवरून इकडे स्वामी समर्थाच्या मठामध्ये यायचो. पहिलं मग सुरुवात माझ्या पोरांनी केली. लक्ष्मण प्रकाश ढवळे यांनी सुरुवात केली. ते येथे यायचं चालू केल्यानंतर मग त्याच्या पाठून आम्ही पण यायचं चालू केले. त्याच्यानंतर त्यांनी मग इथं आपलं प्रत्येक प्रकट जे ग्रंथ वगैरे सगळं वाचायला सुरुवात केलं. त्याच्या पाठीवर आम्ही पण यायला लागलो. साप्ताहिक आरतीच्या दिवशी आम्ही प्रत्येक गुरुवारी आम्ही इकडे पाठ सोडून यायचो. तिथे आल्यानंतर आम्हाला खूप असा अनुभव आला आहे. तिथं मी आणि माझी बायको आणि प्रत्येक गुरुवारी आम्ही यायचं चालू केलं होतं. त्याच्यानंतर माझ्या बायकोला पण खूप पहिला असं बाहेरचा त्रास होता. हो हो, आम्हाला माहिती होतं. आम्ही पाहिलं होतं तुमची मेसेज इथे यायची. आणि स्वामींसमोर म्हणजे अक्षरशः पौर्णिमा किंवा अमावस्या असली की ती इथे येऊन आराम करायचे. म्हणजे तिला बाहेरचा त्रास होता. आराम करायची ना. बहुतेक मी त्यांना विचारलं होतं की तुम्हाला काय त्रास आहे का, तुम्ही इथे झोपता का? तर तेव्हा मला सांगितलं मला काय कळत नाही की इथे स्वामींच्या दारात आल्यानंतर मला इथे छान अशी झोप लागते. कारण पौर्णिमेला त्यांना घरी झोप लागत नव्हती. तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही बहुतेक आपल्या प्रगतीचा जो कार्यक्रम आहे त्या टायमाला आपण रात्री गोंधळ असतो, तुम्ही त्या गोंधळाला उपस्थित राहा आणि काय असेल तर आपले काका तुम्हाला असेल ते मार्गदर्शन करतील आणि सेवा देतील. तर त्या टायमाला बहुतेक रात्रीच्या वेळेला गोंधळाला ते होते. तुम्ही होतात गोंधळाला. त्या टायमाला गोंधळाच्या टायमाला स्वामींनी साक्षात खंडोबा अंगात आणला होता. खंडोबा अंगात आणल्यानंतर त्यांच्या डोक्यात नारळ ठेवून सांगितलं होतं की कोण आहेस ते, पहिल्याच्या पहिलं तिला सोड. पण जेव्हा ती तिथे घुमायला लागले तर त्यांना असं वाटलं होतं की साक्षात देव आहे की काय अंगामध्ये. पण त्यांना जेव्हा कळलं गोंधळींना जेव्हा कळलं की देव नाही, हे बाहेरचं काहीतरी आहे ताईच्या अंगात, बरोबर ना. तेव्हा ताईच्या अंगात जेव्हा बाहेरचं आहे कळल्यानंतर मग स्वामींनी त्या गोंधळीने साक्षात आहे ना खंडोबा अंगात आणला. खंडोबा अंगात आणल्यानंतर जे डोक्यावरती नारळ ठेवला आणि त्यांची केस पकडली ताईंची आणि सांगितलं होतं की आत्ताच्या आत्ता तिला सोड नाहीतर मग तुझं काय खरं नाही. त्या टायमाला देव खंडोबांनी स्वामींनी तिच्या अंगातलं बाहेर काढलं आणि मग नारळ नेऊन बाहेर फोडून टाकला. आणि त्याच्यानंतर मला वाटतं बहुतेक ताई तुमच्या आज 2 वर्ष झाले आज व्यवस्थित आणि इथे सेवा करताय. रोज आम्ही इथे आता येऊन सेवा करतो. त्याच्यामुळे माझ्या पोरांचं पण चांगलं आलं. त्याच्यानंतर पोरांचा पण पगार वाढत गेला. आज त्याला चांगला पोस्ट होते आणि चांगला पगारावरती काम करतो. आणि त्याच्या करता आम्ही समजा स्वामीच्या रोज आम्ही सेवायला येतो. जो पण कुठला पण कार्यक्रम असला तर आम्ही अटेंड करतो. हो बरोबर. ते आता आमच्या पारसाईडला यायचो. आमची इच्छा होती की त्याला कुठेतरी आणखी कुठे जागा बांधावी. आपलं डोंबिवलीला चांगलं स्वतःचा फ्लॅट वगैरे घेतला. ही सर्व कृपा सगळी स्वामी समर्थांची कृपा आमच्या घरावरती आहे. आमच्या परिवारात पूर्ण स्वामीची कृपा आहे म्हणून आम्ही चाललो. आज त्याच्यामुळे स्वामींच्यामुळेच आम्ही जिवंत आहे. आपली खोटं नाही म्हणून स्वामी बोलतात तू घाबरू नको, मी तुमच्या पाठीशी आहे. त्याचा प्रत्यक्ष मी अनुभव घेतलेला आहे. आम्ही कुठलं पण काम करतो तो पहिले स्वामीचं नाव करतो. मग किती अडचणी आले तर तो आमचा पाठरक्षण करतो आणि ज्या अडचणी आम्ही दूर करतो. दुसरं काय नाही. बाकी आता आम्ही समजा डोंबिवलीला गेलोय तर पण आम्हाला इथून सगळं मार्ग मिळालेला आहे. आम्हाला इथून सुख समाधान मिळालं आहे मठातून. तरी आम्ही आता किती लांब असलो तरी आम्ही किती आता कुठलाही कार्यक्रम असलो आज इथं आपला मल्हारी याग आहे. आणि मोठे मोठे कार्यक्रम तुमच्या कपाळावरती जो भंडारा दिसतोय मल्हारी याग होता. आता 7-8 दिवस मोठे मोठे कार्यक्रम आहे. तरी आम्ही इथे येऊन तो कार्यक्रम पार डोंबिवलीवरनं तुम्ही इथे येता. डोंबिवलीवरून इथे पार करतो आणि स्वामींची सेवा स्वामींच्या सरणी सेवा आपले अर्पण करतो. आमचं हे सगळं करणार धरणार हे सगळं स्वामीच आहे. तर इथे येणारा सगळं भक्तांना मी नम्र विनंती हात जोडून प्रार्थना करतो. तुम्ही इथे जे सेवाला येतात तुम्ही पण इथे स्वामींची सेवा करा. त्यांची सेवा केल्यानंतर जे तुमची इच्छा आहे ते पूर्ण होईल. बरोबर. स्वामी साक्षात आई आणि वडिलांसारखेच आहे. आपल्याला प्रत्येक याला ते सांभाळतात आणि आपलं पाठरक्षण करतात. त्याच्यामुळं तुम्ही आपली स्वामीची सेवा करत राहा. मला जिच्याकडे देणारा तोच आहे. सर्व काय करविता तोच आहे. पण तुम्ही निस्वार्थाने येऊन इथे स्वामींची सेवा करत राहा. तुमची इच्छा तो तुम्हाला पदरात घेऊन तुमची सगळी इच्छा असेल जे ती पूर्ण करेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज.